सगळे वारकरी पंढरपूरला चाललेत आणि पंढरपूरला जात असताना सावता महाराजांना म्हणतात, ओ सावता महाराज, चला पंढरपूरला, चला पंढरपूरला, वारी आहे पंढरपूरची. सावता महाराज म्हटले, नाही मला काय पंढरपूरला यायचं नाही, मला पंढरपूरला यायचं. सगळे वारकरी पंढरपूरला गेले, सगळे वारकरी पंढरपूरला गेले आणि पंढरपूर ज्याच्याकडे गेले तो सावता महाराजाकडे आला. पंढरपूरला वारकरी पंढरपूरला रावळामध्ये जाऊन उभे राहिले. समोर पाहतात तर देव नाही. देव कुठे गेले, देव कुठे गेले? पाठीमागे गेले रुक्मिणी आईसाहेबाकडे. आईसाहेब, देव कुठे आहेत? आईसाहेबांनी सांगितलं ते सावता महाराजांकडे गेलेत. हा, सावता महाराजांना लोक म्हटले चला दिंडीला, चला पंढरपूरला. सावता महाराज म्हटले मला यायचं नाही. सावता महाराजांचा भाव एवढा श्रेष्ठ होता की त्या भावाने आपली भक्ती करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भाव नाही. आपल्या अंतकरणामध्ये आपली भक्ती आहे पण भाव नाही. भक्ती आहे. आपल्याला भक्ती कशासाठी करायची आहे? आपल्याला देव मिळावा म्हणून भक्ती नाही, आपल्याला संत मिळावेत म्हणून आपली भक्ती नाही, आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून आपली भक्ती नाही. तर आपली भक्ती ह्याच्यासाठी आहे की आपल्याला काहीतरी दुसरे पदार्थ, भौतिक पदार्थ आपल्याला काय व्हावेत, प्राप्त व्हावेत. ह्याच्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये काय, ती भावना आहे आपल्या अंतकरणामध्ये. भाव या शब्दाचा अर्थ आहे भूभवती असा धातू आहे. भूभवती संस्कृत साहित्यामध्ये भूभवती असा धातू आहे आणि त्या धातूपासून भाव असा शब्द तयार होतो. भाव, अजभुवी, अस्ति, अस्ति त्याला प्रत्यय लागून अजभुवी, आणि त्या धातूला प्रक्रिया होऊन भाव असा शब्द तयार होतो. भूभवती म्हणजे असणे, असणे, आणि असणे म्हणजे मूळ स्वरूप, अस्तित्व. त्याचं काय, मूळ स्वरूप, अस्तित्व. आणि त्या अस्तित्वाचाच पर्यायी शब्द आहे भाव. मुख्य काय, भाव. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे, तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये कोणता भाव आहे हे महत्वाचं आहे. आणि त्या भावनेतून तुमचा आमचा भाव कोणता आहे याच्यावर आपली भक्ती अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? मग तुमची आमची भावना जर भक्तीची असेल, भावना जर भक्तीची असेल आणि तुमचं आमचं कर्म कोणतंही असेल तर ती भक्तीच होते. त्याचा काय, भाव शुद्ध आहे, भाव शुद्ध आहे. आणि म्हणून भक्ती करणाऱ्या माणसाचा सुद्धा भाव जर चुकीचा असेल आणि तो करत असताना, भक्ती करत असताना दिसत असेल तर त्याची भक्ती सफल होत नाही. आणि एखाद्या माणसाची भावना चांगली असेल, भाव चांगला असेल आणि त्याने चुकीचं जरी कर्म केलं तरी भक्तीच होते, तरी सुद्धा भक्ती होते. त्याने कर्म चुकीचं करू द्या, भाव शुद्ध आहे. तुमच्याकडे धन असणे, संपत्ती असणं, शरीर सौष्ठव्य असणं, हा काय झाला, भौतिक विकास झाला. पण दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर दुसरा एक विकास आहे, त्याचं नाव आहे आध्यात्मिक विकास. आणि आध्यात्मिक विकास सुद्धा मानवी जीवनामध्ये भौतिक विकासापेक्षा आध्यात्मिक विकास महत्वाचा आहे. बरोबर आहे की नाही? भौतिक विकास आज नाही उद्या होऊ शकतो, आज नाही उद्या होऊ शकतो भौतिक विकास, परंतु आध्यात्मिक विकास माणसाच्या जीवनामध्ये होणं फार अवघड आहे. आज भाऊबाबांची आपल्यावरती संस्कार आहेत. आजही आपण नामसप्ताह करतो आहोत. 29 वर्ष झाले आपण हा नामसप्ताह करतो आहोत. कशामुळे? तर भाऊंनी आपल्याला आध्यात्मिक विकास आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये केलेला आहे. त्याचा परिणाम 29 वर्ष जरी झालेले असले, 29 वर्षांपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 40-40 वर्ष, 50-50 वर्ष, 100-100 वर्ष काही नाम सप्ताह चालू आहेत. याचं कारण असं आहे, हा साधू संतांनी केलेला आध्यात्मिक विकास आहे. विठाला विठाला. आपल्या आध्यात्मिक विकासाबरोबर साधू संतांनी आपल्या भौतिक विकासावर सुद्धा लक्ष दिलेलं आहे. भौतिक विकासावर तुम्ही म्हणाल कसं? भौतिक विकास म्हणजे शैक्षणिक विकास असेल आपला, बरोबर आहे की नाही? अंधश्रद्धेतून बाहेर काढणं असेल. साधू संतांनी किती अंधश्रद्धेतून आपल्याला बाहेर काढलेले. नाही ऐकलं तर अगोदर प्रेमाने सांगितलं, करुणी सायास शिकविले, सायास करून शिकवलं. जसं आई आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा शिकवते. गुरुजी शाळेमध्ये त्या बालकाच्या हाती अर्भकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी. जसा तो पंत असतो, तो पंडित असतो, तो शिक्षक असतो, तो ज्ञानी असतो, त्याला 1-2 म्हणायची गरज नाही, त्याला त्या पाटीवरती रेघोट्या काढायची गरज नाही. परंतु तो पंत काय करतो, तो शिक्षक काय करतो, त्या बालकाच्या हाताला धरतो, आपल्या हातामध्ये ती पेन्सिल त्याच्या हाताने धरतो, त्या पाटीवरती 1 कसं काढायचं, 2 कसं काढायचं, 3 कसं काढायचं, त्या बालकाला काय करत असतो, तो सांगत असतो. प्रत्येक वेळेस तो बालक गोल द्यायचा, त्याला एक खाली दांडी, सरळ दांडी काढायची,
हेच तो शिक्षक पुन्हा पुन्हा त्या बालकाला सांगत असतो. तो कंटाळतो का सांगून सांगून? नाही कंटाळत. कधी कधी त्याला हातामध्ये काठी घ्यावी लागते. पाटीबरोबर काठी असली पाहिजे. पाटीबरोबर काठीची गरज आहे. आता पाटी आहे पण काठी नाही. आणि काठी नसेल तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला शाळेमध्ये सांगितलं जायचं की छडी वाजे छम छम, विद्या येई घम घम. बरोबर आहे की नाही? छडी आता छडी वाजत नाही, त्याच्यामुळे विद्या घम घम येत. विठ्ठल विठ्ठल. एकीकडे पाटी आहे आणि पाटीला छडीची काठीची काय आहे? जोड आहे. काठीची जोड आहे. आणि म्हणून जसं त्या पाटीला काठीची जोड आहे, तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा चांगल्या सांगण्याबरोबरच रागवण्याची सुद्धा अध्यात्माला जोडी त्याच्या बरोबरची काय काय गरज आहे. त्याची जोड गरजेची आहे. आणि म्हणून भाऊ रागवायचे. भाऊंचा स्वभाव कसा होता? भाऊंचा स्वभाव बापासारखा होता. भाऊंना माहिती आहे हित कशामध्ये आहे मुलांचं, म्हणून भाऊ रागवायचे. त्याचं नाव आहे पाटीला काठीची जोड. मोठा देवीमध्ये अहिंसेचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आध्यात्मिक उन्नती साधुसंत कशी करतात आपली. मोठा देवी आपल्या जवळच आहे, काय लांब नाही. मोठा देवीला पशुहत्या व्हायची. कधी? मोठा देवीला पशुहत्या व्हायची. सगळ्यांनी प्रयत्न केले पशुहत्या बंद करण्यास सगळ्यांनी प्रयत्न केले. परंतु भाऊंच्या कानावर गेलं. भाऊंच्या कानावरती गेल्यानंतर भाऊ त्या ठिकाणी गेले आणि भाऊ सांगत बसले नाही की हत्या करू नका, पाप आहे, असं काही सांगितलं. भाऊंचा स्वभाव सगळ्या जगाला माहिती. भाऊंनी एक पाटी घेतली, भाऊंनी एक फळा घेतला, त्याच्यावरती लिहिलं, या ठिकाणी कोणत्याही पशुची हत्या करण्यात येणार नाही. आदेशावरून संत वामन भाऊ महाराज सगळे पशु हत्या करायला येणारी माणसं यायची आणि वाचायची. काय लिहिलंय? या ठिकाणी कोणत्याही पशुचा बळी देऊ नये. आदेशावरून. कुणाच्या आदेशावरून? संत वामन भाऊ महाराज. एवढं वाचलं की कुणाची सुद्धा हिंमत झाली. त्यांना माहिती परिणाम काय होतील. बरोबर आहे नाही? ही अग्नी आहे वैराग्याचा. काय आहे? हा ज्वाळा आहे. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. धगधगीत ज्वाळा जशी धगधगीत असते, पण अग्नी जरी धगधगीत असली, वापरायची कशी ह्याची जर अक्कल माणसाला असेल तर तो पोळत नाही. तसं भाऊ हे एक अग्नी आहेत. त्यांच्या जवळ किती जायचं, त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. अग्नी भाकरी भाजते, अग्नी भाकरी सुद्धा भाजतो आणि अग्नी जाळतो सुद्धा. चिताग्नी सुद्धा अग्नीनेच द्यावा लागतो आणि भाकरी सुद्धा अग्नीनेच भाजावी लागते. तसा आपला उद्धार सुद्धा अग्नीनेच होऊ शकतो. आणि जर दुराचार केला तर भस्म व्हायला वेळ लागत नाही. भस्म होऊनी उडे, विपाय आगीत पडे तरी भस्म होऊनी उडे. जर चुकून जरी अग्नीत तुम्ही पडले तरी सुद्धा काय होतो? भस्मच होतो. म्हणून अग्नीच्या जवळ कसं जायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. भाऊंच्या जवळ कसं जायचं हे कळालं तर आपल्याला त्रास होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संतांनी हे जे नाम सप्ताह आपल्याला सुरू करून दिलेले, भाऊंनी हा आपल्या गावामध्ये असेल, हे जे काही नारळी सप्ताह असतील, हे सुरू करण्याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की आपली आध्यात्मिक उन्नती होत राहावी. आध्यात्मिक उन्नती होत. आपण वर्गणी गोळा करतो, मंडप घालतो, कीर्तन ऐकतो, कीर्तनकारांना आणतो. कशासाठी? आपला दिवसेंदिवस विकास होत जावा. आपण दिवसेंदिवस अध्यात्मामध्ये प्रगत व्हावं. आपण या वर्षी हा नाम सप्ताह केला, यावर्षी एवढे कीर्तन आपण केले, एवढं काळजीपूर्वक मी अध्यात्म ऐकलं, तत्वज्ञान ऐकलं, एवढं चांगलं कीर्तन मी ऐकलं, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं मी कीर्तन ऐकेल, याच्यापेक्षा चांगलं कीर्तन आहे. कीर्तनकाराच्या अगोदर मी मंडपात जाऊन बसेल. ही एक 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 काय झाली पाहिजे आपल्यामध्ये? प्रगती झाली पाहिजे. नाही तर पंक्तीला सगळं गाव महाराज, पंक्तीला सगळं गाव, कीर्तनाला एकही नाही. आपल्या घरातून आता जेवढे कीर्तनाला माणसं आले तेवढेच पंक्तीला आले होते का? जास्त होते ना. घरी झोपलेलं माहिती आहे. आपण भाऊंच्या भाकरी खाऊन घरी झोपलो. काळजीपूर्वक झोपा. काळजीपूर्वक झोपा. भाऊची भाकरी. विठ्ठल विठ्ठल. नाम सप्ताहामध्ये कीर्तन ऐकणं असेल, काकडा असेल, हरिपाठ असेल, हे साधू संतांनी आपल्याला नाम सप्ताह सुरू करून दिलेला आहे.
भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, या महात्म्यांनी जे काही नामसप्ताह सुरू करून दिलेले आहेत, यांचं जे काही मार्गदर्शन या माध्यमातून आपल्याला मिळतं. कशासाठी नामसप्ताह सुरू केलेत? तर आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून हा नामसप्ताह आहे. या नामसप्ताहाचा हेतू एवढाच आहे की या गावामधली जी माणसं आहेत, बाहेरच्या लोकांसाठी तर आपण नामसप्ताह करत नाही. कीर्तनकारासाठी सप्ताह घातलाय का तुम्ही? कीर्तनकारांसाठी सप्ताह नाही. आलेल्या कीर्तनकाराच्या ज्ञानाचा आपल्या गावाला फायदा व्हावा, आपल्या गावातल्या प्रत्येक जीवाला त्याचा फायदा व्हावा, हाच हेतू आपला सप्ताह करण्याच्या पाठीमागचा आहे. हाच हेतू, याच्या व्यतिरिक्त कोणता हेतू आहे का आपला? नाही. मग जर या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी आलं, याच्यामध्ये सर्वांनी सहभागी झाले, अनेक मुद्दे या सप्ताहामध्ये, अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम या सप्ताहामध्ये होतात. सकाळी काकडा होतो, बरोबर आहे नाही? काकडा ऐकायला यावं. 8च दिवसाचा नामसप्ताह आहे. काकडा आहे, काकड्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर गाथ्याचं भजन आहे, गाथ्याचं भजन आहे. गाथा भजन झाल्यानंतर काय? पुन्हा पहाऱ्याचं भजन आहे, पुन्हा पहाऱ्याचं भजन आहे. संध्याकाळी पुन्हा 3-4 वाजता हरिपाठ आहे. हरिपाठ झाला की पुन्हा कीर्तन आहे. कीर्तन झाल्यानंतर पुन्हा जागर आहे, जागर आहे. किती किती वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. आणि प्रत्येक काकड्याचे अभंग वेगळे आहेत, गाथा भजनाचे अभंग वेगळे आहेत, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. हे नाम सप्ताहामध्ये सगळे कार्यक्रम होतात आणि हे झाले पाहिजेत. आता अनेक नाम सप्ताहांमधून ज्ञानेश्वरीचं पारायण बंद आहे, बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वरीचं बहुतांश महाराज पारायण काय झालेले? बंद झाले. आपल्याला जी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी आपल्यासाठी लिहिली, ज्या ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचा ज्ञानोबारांचा हेतू असा होता की या जगातल्या प्रत्येक माणसाला ज्ञान सांगण्याचा हेतू ज्ञानोबारांचा आहे. आपल्यासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपण वाचत नाही. आपल्यासाठी दुर्भाग्यवान आहोत आपण. आमच्या माता मावल्या या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही स्वयंपाक कोणासाठी करता? आपल्या मुलाबाळांसाठी. सुंदर स्वयंपाक करता तुम्ही. 3-4 तास त्या स्वयंपाकामध्ये घालवता, वेगळे वेगळे पदार्थ ते बनवता. बनवल्यानंतर कोणासाठी बनवलेले आहेत? मुलांसाठी बनवलेले आहेत, घरातल्या माणसासाठी, आपल्या नवऱ्यासाठी बनवलेले आहेत, आपल्या मुलाबाळांसाठी बनवलेले आहेत. स्वयंपाक बनवला, 3-4 तास कष्ट करून सुंदर असा सुग्रास असा स्वयंपाक बनवला. आणि स्वयंपाक बनवल्यानंतर घरातली माणसं म्हणायला लागले, आम्ही ढाब्याहून जेवून आलो. कुठून जेवून आले? ढाब्याहून जेवून आले. स्वयंपाक कोणासाठी बनवला होता? घरातल्या माणसांसाठी. आता किती वाईट वाटेल त्या आईला, जिने कष्ट करून स्वयंपाक बनवला, ज्यांच्यासाठी बनवला ते ढाब्याहून जेवून आले. तसंच तुमचं आमचं आहे. ज्ञानोबारांसारख्या आईने आपल्यासाठी ज्ञानेश्वरी रूपी स्वयंपाक बनवून ठेवला आणि आपण ढाब्यावर बोंबलत फिरतोय. करी हरी दयावर, कृपा करी हरी दया. तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो. श्री विष्णू काय सांगतात संत? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी. जसं आईने आपल्यासाठी स्वयंपाक बनवलेला आहे आणि तिने काळजी घेतलेली असते आपल्यासाठी स्वयंपाक बनवत असताना चांगला झाला पाहिजे. सुगरणी आणि उदारे, रसज्ञानी जेवणारे, बरोबर आहे? आई सुगरण आहे आणि उदार आहे. ती असं कधी म्हणत नाही, आज पोरांनो तुम्हाला अर्धीच भाकर आहे, असं म्हणते का?
तुम्हाला एकच भाकर, तुझ्या नावाची एकच भाकर केलेली आहे मी, याच्यानंतर एक चतकोर सुद्धा मागू नको, अशी कोणती आई म्हणाली का? नाही म्हणले. पोट भरे, आणि जसं जसं मुलाचं पोट भरतं तसं तसं आईचं उर भरून येतं, त्याला आई म्हणतात. बरोबर आहे की नाही? मुलगा जर आनंदाने जेवला, जेवढं भरपूर मुलगा जेवेल तेवढं आईला समाधान होतं. तसं तुम्ही आम्ही जेवढी ज्ञानेश्वरी वाचणार तेवढं माऊलींना समाधान होणार. तुम्ही आम्ही जेवढी ज्ञानेश्वरी वाचणार तेवढं वामन भाऊ महाराजांना समाधान होणार. आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी नाही वाचली तर आई नाराज होईल आपली. बरोबर आहे की नाही? काय वाईट वाटेल तिला, आईला. मी यांच्यासाठी केलेला हा नामसप्ताह, आपल्यासाठी भाऊंनी हा नामसप्ताह कोणासाठी तयार केलेला आहे? आपल्यासाठी तयार केलेला आहे. या सप्ताहामध्ये प्रत्येक माणूस या मंडपामध्ये जेवला पाहिजे, ह्याच्यासाठी हा नामसप्ताह आहे. जेवला पाहिजे नुसत्या बाजरीच्या भाकरीने आमटीच नाही, काय काय जेवला पाहिजे त्याने, वेगळे वेगळे जो काय अध्यात्माचा रस आहे, हा सेवितो हा रस वाटी तो अनिका, घ्या रे हो नका रान भरी. या साधू संतांनी, भगवान बाबांनी, वामन भाऊ महाराजांनी हा रस स्वतः खाल्ला. हे जेवण स्वतः खाल्लं. बरोबर आहे की नाही? त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरी वाचली, त्यांनी स्वतः गाथा वाचला. नवे नवे पाण्यावर बसून भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. आपल्याला मंडपात बसून वाचणं होईना. हा, बरोबर आहे की नाही? जेवढं जेवढं आपण परमार्थ करू तेवढा तेवढा या संतांना आनंद होईल, तेवढा आनंद होईल. हा नाम सप्ताह तुम्ही जेवढा सुंदर करणार, सुंदर म्हणजे मोठा नाही, सुंदर म्हणजे मोठा आणि सुंदरतेचा काही संबंध नाही. मोठ्याचा आणि सुंदरतेचा काही संबंध नाही. मोठे मोठे कीर्तनकार आणले म्हणजे सप्ताह मोठा झाला असं नाही. तुमच्या गावामध्ये तुम्ही जेवढे माणसं जास्त पारायणाला बसणार तेवढा तुमचा सप्ताह सफल झाला. तुमच्या गावातली माणसं जेवढी तुम्ही भजनाला येणार, जेवढी तुम्ही काकड्याला येणार, तेवढा सप्ताह सुंदर, तेवढा सप्ताह चांगला. तुम्ही तुमच्यासाठी केलेला आहे. नवे नवे या साधू संतांनी हे ताट जे वाढून ठेवलेलं आहे ते आपल्याला पोट भरून जेवेपर्यंत आपल्याला हे ताट वाढून ठेवलेले. वारे हो नका रान भरी, वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो. तुम्हा आम्हाला वाटलेलं आहे साधू संतांनी. आणि या जगामध्ये अशी एकच जमात आहे जी वाटत फिरते. आपण काही वाटत नाही. काही वाटतो का आपण? काही वाटत नाही आपण. वाटायचं जे असतं ते आपल्याला खराब झालेलं आपण वाटत असतो. चांगला पदार्थ वाटतो का? घरामध्ये आमच्या माता मावल्या फार हुशार असतात. दुधाचं दही करतात, दह्याचं घुसळण करून काय करतात? ताक करतात. आणि ताक केल्यानंतर लोण्याचा गोळा निघतो. आणि लोण्याचा गोळा निघला की शेजारीने हाक मारते, अगं ठकूबाई येते का लोण्याचा गोळा घेऊन जा. ताकाला बोलवते, विठ्ठल विठ्ठल. मला वाटलं पिंपळगाव मध्ये काही लोण्याचा गोळा वाटत असतील. आता मी लांबून आलेला माणूस, म्हटलं तुमच्या गावात काही वेगळं असेल. आमच्यासारखंच आहे तुमच्या इकडे पण. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडं म्हणजे मेल्यावर जाळतात ना, नवीन काही नाही ना. तुमच्याकडे सारखंच आहे. या जगामध्ये कोणी वाटायला रिकामं नाही, पण एकमेव संत या जगामध्ये आहेत जे वाटतात, जे वाटतात. पण ते वाटत असताना आपला पदर फाटलेला नसावा. विठ्ठल विठ्ठल. आपला पदर फाटलेला असणं म्हणजे हा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आपण जर ज्ञानेश्वरीच्या पारायणाला गेलो नाही, आपण जर काकड्याला गेलो नाही, आपण जर भजनाला गेलो नाही, आपण जर कीर्तनाला गेलो नाही, तर निश्चित आपला पदर फाटलेला आहे. निश्चित. काय ज्ञानोबा म्हणतात, काही काही दुर्भाग्यवान माणसं असतात, गावामध्ये अमृताचा पाऊस पडला. गावामध्ये पाऊस जसा पडतो ना, आता झोडपलं नाही पावसाने, आम्हाला तर झोडपलं 4-8 दिवसापूर्वी. गावामध्ये ज्ञानोबा म्हणतात अमृताचा पाऊस वर्षला, हा असता गेला शेजिया गावा. एक माणूस पिंपळगावचा होता आणि पिंपळगावामध्ये पाऊस आला ना, अमृताचा पाऊस आला. अमृताचा पाऊस आला.
पण काही काही दुर्भाग्यवान असे होते, ते शेजारच्या पाहुण्याच्या गावाला गेले होते. कुठे गेले होते? कोण्या दिवशी? ज्या दिवशी अमृताचा पाऊस पडला त्या दिवशी. अशी काही काही माणसं असतात. हा नाम सप्ताह म्हणजे अमृताचा पाऊस आहे. हा जो काही नाम सप्ताह आहे हा अमृताचा पाऊस आहे. या अमृताच्या पावसामध्ये जर आपण नाही आलो तर ज्ञानोबा म्हणतात, तो असता गेला शेजिया गावा. इथला असलेला माणूस शेजारच्या गावाला गेला. बरोबर आहे की नाही? अशी काही काही दुर्भाग्यवान माणसं आहेत. विठाला विठाला. किती अमृत आहे या नामसप्ताहामध्ये, किती अमृत आहे. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या कानावरती शब्द पडतात साधू संतांचे. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, उठा साधू संत साधा आपले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत, उठोनी वेगीसी चला जाऊ रावळासी, जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखली. केवढा गोड आहे काकडा. बरोबर आहे की नाही? एवढा गोड असणारे शब्द साधू संतांचे, एवढे रसभरीत असणारे शब्द, अंतकरणाला आनंद देणारे शब्द. या शब्दांपासून आपण वंचित राहतो. आणि गावामध्ये घरामध्ये तेच शब्द असतात, पण आपण घरामधून बाहेर येत आनंद मिळवण्यासाठी आपण या संतांच्या वाङ्मयाच्या सानिध्यात द्यायला पाहिजे. केवढा आनंद आहे संतांच्या शब्दात. कोणताही शब्द तुम्ही ऐका संतांचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, किंवा रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. केवढं गोड आहे. तुम्हाला म्हणता येत नाही ना. दोन काकडा करणारे माणसं, तुम्ही सगळं गावातली जी माणसं, बरं नका का तरुण येणार, कमी म्हाताऱ्या माणसाने आपलं सकाळी तांबडं फुटल्यापासून तर काही झोपा येत नाहीत. म्हाताऱ्या माणसाला झोपा येत, तांबडं फुटल्यावर झोपा येत नाहीत. आपलं उठून इथं मंदिरात येऊन बसायचं. बरोबर आहे ना? काकडा ऐकत बसायचं, हरिपाठाच्या वेळेत येऊन बसायचं. आणि सप्ताहातच यावं असं काही नाही. जेव्हा जोपर्यंत आपल्याला चालणं होतंय, जोपर्यंत हे शरीरातले प्रत्येक इंद्रिय चालतात, तोपर्यंत आपलं पहाटे उठून मंदिरात जाऊन मस्तपैकी काकडा करायचा. घरच्यांचा ताण नको. घरी काही कमी ताण आहे का? म्हातारे उठतात सकाळी सकाळी आणि उठल्याबरोबर घरातल्या झोपलेल्या माणसाच्या मागं लागतात. उठा उठा उठा. व ते बिचारे त्यांना चांगल्या झोप आहेत, याला काही झोप येत नाही. आपलं त्यांना उठा उठा म्हणण्यापेक्षा देवाला उठा उठा म्हणायचं. ते तर काय आपलं ऐकत, ते काय ऐकण्याच्या मानसिकतेत. तुम्ही रोज देवाला उठा म्हणा, देव तुमच्याकडे कधीच तक्रार करणार नाही. घरातली माणसं लगेच म्हणणार उठलं म्हातारं. म्हातारं काय झालं? उठलं. देव तुमची कधी तक्रार, संत कधी तुमची तक्रार करणार नाहीत. उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासी, जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. उठायचं आपलं, म्हातारे म्हणायचं चल बरं म्हातारे मंदिरात जाऊन बसू, आपलं काकडा करत बसू. बरोबर आहे. संध्याकाळी सूर्य मावळायच्या अगोदर मस्त मंदिरात यायचं, हरिपाठ म्हणायचा. काही वाईट आहे का? हा आनंद घेण्यासाठी. परमार्थ हा आनंद घेण्यासाठी. परमार्थ हा दाखवण्यासाठी नाही, आणि परमार्थ हा करण्यासाठी नाही. परमार्थ हा तुमच्या आमच्या शुद्ध आनंदासाठी. विठाला विठाला. आणि हे परमार्थाचं आपल्याला हे जे काही धन, महाधन दिलेलं आहे, हे साधू संतांनी आपल्याला दिले. ह्या नामसप्ताह म्हणजे ही संतांची देणगी आहे आपल्याला. बरोबर नाही? संतांनी आपल्याला दिलाय. हा काय मालकीचा नाही, हा भाऊबाबांचा सप्ताह आहे. भाऊबाबांनी सुरू करून दिलेला आहे आपल्याला हा. आणि कशासाठी दिलाय तर तुमच्या आमच्यासारखा प्रत्येक माणूस सुखाने, आनंदाने, उत्साहाने त्याने उड्या मारल्या पाहिजेत. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. आपल्या छंदामध्ये, आपल्या आनंदामध्ये नाचण्यासाठी आपण काकडा करायचा आहे, आपण हरिपाठ करायचा आहे. आपल्या आनंदासाठी, जगाच्या आनंदासाठी नाही. जगामध्ये तर सगळीकडे दुःख आपल्याला मिळतं, पण या ठिकाणी मंडपामध्ये येऊन आनंद घ्यायचा आहे आपण. आनंद सोडून या मंडपातून काही घ्यायचं नाही. आणि या मंडपात तुम्हाला आनंद सोडून काही मिळणार नाही. साधू संतांनी हे जे नामसप्ताह सुरू केलेले आहेत, साधू संतांनी हे जे वाङ्मय तयार केलेले आहे, साधू संतांनी हे जे अभंग लिहिलेले आहेत, हे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या सुखासाठी लिहिलेले आहेत. विठाला विठाला. म्हणून नामसप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम होतात. तसंच हरिपाठही होतो.
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हरिपाठ होतो. सगळ्यांच्या पाठ आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या, बरोबर आहे की नाही? हरिपाठ सगळ्यांच्या पाठ आहे. आणि हरिपाठ हा वारकरी संप्रदायाचा श्वास आहे. हरिपाठ हा वारकरी संप्रदायाचा काय श्वास आहे. श्वास किती महत्वाचा असतो ह्या शरीरामध्ये. ह्या शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. प्रत्येक अवयव निश्चित या शरीराचा महत्वाचा आहे, पण सगळ्यात महत्वाचा काय? श्वास. या संप्रदायाचा, या शरीर संप्रदाय रूपी शरीराचा श्वास म्हणजे हरिपाठ आहे. मेंदू म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. हृदय म्हणजे गाथा आहे. हृदय म्हणजे गाथा. या संप्रदायाचं हृदय म्हणजे तुकोबारायांचा गाथा. या संप्रदायाचा मेंदू म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. आणि संप्रदायाचा श्वास म्हणजे काय? हरिपाठ. संप्रदायाचा श्वास म्हणजे काय? संप्रदायाचा श्वास असणारा हरिपाठ. हरिपाठ सगळी माणसं नाचून म्हणतात. महाराष्ट्रातली सगळी माणसं आनंदाने नाचून उड्या मारून हरिपाठ केला जातो. परंतु सगळ्यात अवघड आणि कठीण कोणता ग्रंथ असेल तर ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे. सगळ्यात कठीण, सगळ्यात अवघड हरिपाठ. हरिपाठाच्या अभंगावरती कीर्तन करणं किंवा हरिपाठाचा अभंग सोडवणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, हरिपाठ हा सूत्रात्मक ग्रंथ आहे. हरिपाठ कसा ग्रंथ आहे? सूत्रात्मक. सूत्र माहिती आहेत आपल्याला. हा, सूत्र माहिती की नाही? एक गणिताचे सूत्र असतात, विज्ञानाचे सूत्र असतात, परिमेय असतात. तसे ज्ञानोबारायांनी तत्वज्ञानाचे सिद्धांत एका शब्दामध्ये ठेवलेले आहेत. आणि सूत्रग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. सूत्रग्रंथ एक सूत्र असतं, आणि सूत्र जर चुकलं तर काय होतं? सगळं गणित बिघडतं. सिद्धी होत नाही त्याची. सिद्धी होत, गणिताची सिद्धी होत, सूत्र चुकीचं लागलं. तसं माणसं जर जीवन बिघडलं तर माणसं म्हणतात त्यांचे सूत्र बिघडलेत. सूत्र काय झालेत? बिघडलेत. तसं वारकरी संप्रदायाचे सूत्र कोणते असतील? वारकरी संप्रदायाचे सूत्र कोणते असतील तर ते हरिपाठामध्ये वारकरी संप्रदायाचे सूत्र आहेत. एका शब्दामध्ये एक सिद्धांत आहे. एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये एक ग्रंथ सामावलेला आहे ज्ञानोबारायांचे एका वाक्यात, बरोबर आहे? त्याचा विस्तार हरिपाठामध्ये कुठे ज्ञानोबारायांनी केलेला नाही. सगळीकडे सूत्र ज्ञानोबारायांनी वापरलेले आहेत, आणि त्या सूत्राचं नाव आहे हरिपाठ. कठीण. आणि सूत्रामध्ये सूत्र सोडवत असताना सूत्राला आधारभूत दुसरं सूत्र असतं. एका सूत्राला आधारभूत दुसरं सूत्र, दुसऱ्या सूत्राला आधारभूत तिसरं सूत्र. नुसतं एकच सूत्र वापरून सगळे गणित सुटतात का? त्या गणितामध्ये अनेक वेगळे सूत्र त्याच्यासाठी वापरावे लागतात, वेगळे नियम वापरावे लागतात. तसं दुसरं सूत्र, हे जे काही सूत्रबद्ध ग्रंथ आहे, ज्ञानोबारायांचे जे काही शब्द आहेत ते सोडवत असताना ज्ञानोबारायांच्या वेगळ्या ठिकाणचे शब्द घ्यावे लागतात, आणि मग त्या शब्दाने शब्द सोडावे लागतात. शब्दाने शब्द सोडवावे लागतात. त्याचं नाव आहे, त्याचं काय नाव आहे? भाव अक्षराची गाठी. त्याचं नाव काय? भाव अक्षराची गाठी. अक्षराच्या गाठी आहेत, अक्षराचे सूत्र आहेत. ते सूत्र इकडचं अक्षर तिकडं, तिकडचं अक्षर तिकडं, तिकडचं अक्षर तिकडं, हे अक्षर एकत्र आणून सगळ्या अक्षरांचा सांगोपांग विचार करून त्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात कठोर ग्रंथ असेल, सूत्रबद्ध ग्रंथ असेल तर तो हरिपाठ आहे. मग नाथबाबांचा हरिपाठ आहे, ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे. परंतु ज्ञानोबारायांचा हरिपाठ हा सूत्रात्मक आहे. ज्ञानोबारायांचा हरिपाठ हा सूत्रात्मक आहे. आणि सूत्राची व्याख्या करत असताना पाणिनीने, ज्याने संस्कृतचं व्याकरण लिहिलं, त्या पाणिनी, सिद्धांत कौमुदीमध्ये, लघु सिद्धांत कौमुदी असतील वगैरे असे जे काही अष्टाध्यायी असेल, अष्टाध्यायीमध्ये पाणिनीने असं सांगितलेलं आहे, सूत्र कशाला म्हणतात? अल्पाक्षरन असंदिग्धन सारवत विश्वतोमुखम. सूत्राची व्याख्या करत असताना पाणिनीने असं सांगितलेलं आहे, ग्रंथकारांनी असं सांगितलेलं आहे, शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, कमी शब्दामध्ये जास्त आशय सांगणं त्याचं नाव आहे सूत्र. सूत्र विस्तार नसतो. सूत्र हा संक्षिप्त म्हण असते. अति तेथे माती. बैल गेला, झोपा केला, बरोबर आहे की नाही? बैल गेला, कानामागून आली. आमच्या माता मावल्या सुनाला काय म्हणतात? कानामागून आली, तिखट झाली. ती काय कानामागून आलेली असते का? कानामागून आलेली आहे का? त्याचा विस्तार तुम्ही करत नाही. पण भाव तुम्हाला काय त्याच्या पाठीमागचा सगळं माहिती. कानामागून आली आणि तिखट झाली, याचा अर्थ काय हे फक्त माता मावल्या सांगू शकतात. सूत्र
सूत्र आहेत ते. थोड्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये बोललं जातं, त्याचं नाव काय? सूत्र आहे. हे जसे छोटे छोटे सूत्र आहेत. या एका शब्दामध्ये काना मागून आली आणि तिखट झाली, या एका शब्दामध्ये केवढा मोठा आशय. तिला असं म्हणायचंय की मी 20-25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले या घरात आहे. या घरातल्या सगळ्या माणसाचा मला स्वभाव माहितीये, हे खानदान मला माहितीये, या सगळ्या खानदानाला मी ओळखते. बरेचसे पॅरेग्राफ. तिला अनेक गोष्टी म्हणायच्यात, बरोबर आहे की नाही? तिला अनेक गोष्टी सांगायच्यात त्याच्यामधून, पण सूत्र थोडे आहेत. शब्द काय आहेत? शब्द थोडे आहेत. तसं ज्ञानोबारांचे शब्द थोडे आहेत, पण त्याच्या मागे मोठे मोठे अर्थ दडलेले आहेत. त्याचं नाव आहे हरिपाठ. विठ्ठल विठ्ठल. मग हरिपाठामधले जे काही अभंग आहेत, प्रत्येक अभंगाचा विषय वेगळा आहे. प्रत्येक अभंगाचाच नाही, प्रत्येक शब्दाचा विषय वेगळा आहे. आणि एका शब्दामध्ये मोठे मोठे ग्रंथ दडलेले आहेत. मोठे मोठे ग्रंथ एका शब्दामध्ये. त्रिगुणासार, निर्गुण हे सार, याच्यामध्ये केवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत. त्रिगुणासार, त्रिगुणाची आता व्याख्या करत बसा, त्रिगुण पाहत बसा, गुण पाहत बसा, हे सगळं पहा. ज्याला त्रिगुण माहिती आहेत, ज्ञानोबांनी एका शब्दात सांगितलं त्रिगुणासार. आसार म्हणजे काय? त्रिगुण. एखाद्या माणसाला विचारलं आसार म्हणजे काय, ज्ञानोबांनी एकाच शब्दामध्ये सांगितलं त्रिगुण म्हणजे आसार. बसा डोकं आपटत. कळणार आहे का? निर्गुण हे सार, निर्गुण हे सार. निर्गुण कळणार आहे का आपल्याला? तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे? त्या भगवंताला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? सगुण म्हणावं की नाही, निर्गुण म्हणावं की नाही, का म्हणू नये? असे वेगळे वेगळे अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न. बरोबर. तसं ज्ञानोबांनी संक्षिप्त शब्दामध्ये, अत्यंत कमी शब्दामध्ये, एका शब्दामध्ये ज्ञानोबांनी एक एक शास्त्र सांगितलेलं आहे. विठाला विठाला. एका शब्द. म्हणून सगळ्यात महत्वाचा ग्रंथ, सूत्रात्मक ग्रंथ कोणता असेल तर तो ज्ञानोबांचा हरिपाठ आहे. आणि हरिपाठ जर पाठ असेल, ज्या माणसाचा हरिपाठ पाठ आहे, त्या माणसाला या जगातल्या कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास करायची गरज नाही. सगळ्या ग्रंथाचं सार त्याला माहितीये, पण उमजत नाही. हरिपाठ ज्याच्या पाठ आहे त्याला सगळे शास्त्र अवगत आहेत. सगळे शास्त्र, मग वेद असू द्या, पुराण असू द्या, कोणतेही सगळे ग्रंथ, सगळ्या ग्रंथांचं सार त्याला माहितीये, सगळ्या ग्रंथांचं तत्व त्याला माहितीये, सगळ्या ग्रंथांचं तत्व माहितीये. पण ज्ञानोबांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. ज्ञानोबा म्हणतात की एखाद्या माणसाकडे सोनं असतं, हिरे असतात, माणिक असतात, पण ते त्याला माहीत नसतात. त्याच्या बापाने काय केलेलं असतं, जमिनीमध्ये, घरामध्ये काय केले आहेत, पुरलेले आहेत. आणि पुरलेले असल्यामुळे बापाने सांगितलं नाही त्याला की या ठिकाणी माणिक मोती पुरलेत, माणिक मोती या ठिकाणी, हे बाप सांगत नाही. मग तो लेक काय करतो, ज्ञानोबा म्हणतात तेथे बसोनी उपवास करी, का दरिद्र जियापरी, दरिद्रे जियापरी. बैसोनी उपवास, त्या ठिकाणी बसून काय करतो तो उपवास. दरिद्री माणूस, त्याला माहित नसतं की आपल्या घरामध्ये काय पुरलेले आहेत, माणिक मोती पुरलेले आहेत. तस ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवास करी जियापरी. ते तर अशी माणसं पाहिजेत ऐकणारी, तेव्हा कीर्तनकार ठेप्यावर राहतील. विठ्ठल विठ्ठल. नाही तर कीर्तनकार आता ठेप्यावर राहिलेले आमच्यासारखे. माझं सांगतो मी, लोकांचं कशाला सांगू? लोकांचं सांगायचं नाही आपल्याला, लोकांचं सांगण्याचा आपला अधिकार आहे नाही. मी माझं सांगतो, लोकांवरती कशाला, लोकांशी संबंध आपला नाही. विठ्ठल विठ्ठल. निदैववान माणूस आहे, घरामध्ये सहस्त्रवरील लोह्या रुतल्या हाती, ते हिरे माणिक मोती सगळे जे काही मौल्यवान धातू आहेत ते घरामध्ये पुरलेले आहेत. पण आता निदैवी माणूस आहे, दैवहीन माणूस आहे. दैवहीन तसं तुमचं आमचं आहे. हरिपाठ पाठ आहे, घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, पण आपण आध्यात्मिक दृष्ट्या काय दुर्बळ आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि महत्वाचा ग्रंथ, मुख्य ग्रंथ म्हणजे ज्ञानोबांचा हरिपाठ.
मुख्य ग्रंथ, आपल्या वारकरी संप्रदायातला मुख्य ग्रंथ. जसा हा मी म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हरिपाठ हा संप्रदायाचा, वारकरी पंथाचा श्वास आहे, मुख्य श्वास आहे वारकरी संप्रदायाचा. आणि हे जे काही 27 अभंग आहेत, 28 जे काही अभंग आहेत हरिपाठातले, ते हरिपाठातले अभंग म्हणजे एक एक शास्त्र आहे. आणि त्याच अभंगातील, त्याच हरिपाठाच्या मालिकेतील, त्याच हरिपाठाच्या संग्रहातील आज आपण कीर्तनासाठी अभंग घेतलेला आहे. आणि त्या अभंगामधून ज्ञानोबा काय सांगतात हे आपल्याला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला या संतांनी भक्तीला लावलेलं आहे. आपल्याला या संतांनी काय केलेलं, आपल्याला ज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे, आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, आपल्याला तत्वज्ञानाचा मार्ग साधू संतांनी सांगितलेला आहे. नवे नवे आपल्यासाठी हा अध्यात्माचा जो काही खाऊ आहे, अध्यात्माचा जो काही गूढ अध्यात्म आहे, ते सगळं आपल्यासाठी उघडं करून दिलेलं आहे ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांच्या अगोदर कुणी हे केलं नाही. सगळ्यांनी ज्ञान झाकून ठेवलं, सगळ्यांनी ज्ञान झाकून, ज्ञान सांगत सुटले नाही. एके ठिकाणी असं झालं, आम्ही असं सप्ताहाला गेलो होतो महाराज. सप्ताहाला गेल्यानंतर रात्री जागर वगैरे झाला, आणि जागर झाल्यावर आम्ही ते आमच्या मित्राची चेष्टा केली. ते आमच्यातून गेलं उठून आणि बाजूला जाऊन झोपलं. बाजूला जाऊन झोपल्यावर तिथं काय झालं, त्याला एक नांगीधारी संत आले आणि त्याला नांगीधारी संतांनी त्याला काय केला, डंक मारला. विंचू आला त्या ठिकाणी, डंक मारला. आता रागवून गेलेला, पुन्हा आमच्याकडे येता येईना त्याला. थोडासा चांगला विंचू चढल्यावर आला आमच्याकडे आल्यानंतर आम्ही अशा वारकऱ्याला विचारलं, का हो आमचा असा अमुक अमुक माणूस आहे आणि त्याला विंचू चावला आहे, काय करावं लागेल? तो म्हणे, महाराज थांबा, आमच्या गावात एक म्हातारी ते विंचू उतरवतं. म्हणून आणा त्याला बोलून, आता विंचू उतरवतं म्हणून त्याला बोलून आणलं. त्याला बोलवल्यानंतर ते काय त्याने केलं, तो आरडणारा बोंबलणारा आमचा महाराज, आमचा मित्र, तो नीट झाला. नीट झाल्यावर तो निवांत झोपला. सकाळी आम्ही त्या म्हाताऱ्याकडे गेलो, म्हणे महाराज अहो ते तुम्ही तो विंचू उतरवला, तो कसा उतरवला तो सांगा तरी. ते म्हणे, महाराज विंचू उतरायचं तुम्हाला सांगितलं, आमचं मार्केट काय राहिलं, आम्हाला काय महत्व राहिलं. म्हणजे विंचू उतरवण्याचा सुद्धा मंत्र सांगण्याची मानसिकता माणसाकडे नाही. या जगातला जो काही काळरूपी जो काही सर्प या माणसाला चावलेला आहे, त्या काळरूपी सर्पाचं विष उतरवण्याचा मंत्र ज्ञानोबारांनी या जगाला सांगितला. बरोबर आहे केले ज्ञानोबारांनी हा मंत्र तुम्हाला सगळ्याला. काळरूपी जो सर्प आहे, काळरूपी सर्पाने आपल्याला जो दंश मारलेला आहे, आणि त्याचा परिणाम आपल्याला पुन्हा पुन्हा गर्भवासामध्ये जावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. हे गर्भवासाचं दुःख घालवणारा मंत्र साधू संतांनी आपल्याला सांगितला. आणि त्या मंत्राचं नाव आहे भजन. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून भजन करावी, भक्ती करावी, हे साधू संतांनी सांगितलं आपल्याला. पण भक्ती करत असताना ती भक्ती कशी करावी. आम्ही तर भक्ती करताना दिसतो आहोत, आमची भक्ती सफल होत नाही. आम्ही भजन करतो, आम्ही भक्ती करतो, आम्ही दिंडीला जातो, आम्ही सप्ताहाला जातो, आम्ही गावातल्याही सप्ताहाला जातो, वस्तीवरच्याही सप्ताहाला जातो, पंचकृषीत कुठेही सप्ताहाला आम्ही जातो, कीर्तनाला जातो, भजनाला जातो, हरिपाठाला जातो, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला जातो. आम्ही हे सगळं करतो, पण आमची भक्ती सफल का होत नाही. त्याचं कारण काय, किंबहुना भक्ती कशी करावी हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात. भक्ती तुम्ही आम्ही करतो, पण तुमच्या आमच्या भक्तीमध्ये प्रश्न असा आहे, प्रॉब्लेम असा आहे, समस्या अशी आहे तुमच्या आमच्या भक्तीमध्ये. आपली भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव नाही. आपल्या अंतःकरणामध्ये आपली भक्ती आहे पण भाव नाही. भक्ती आहे, आपल्याला भक्ती कशासाठी करायची आहे. आपल्याला देव मिळावा म्हणून भक्ती नाही, आपल्याला संत मिळावेत म्हणून आपली भक्ती नाही, आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून आपली भक्ती नाही. तर आपली भक्ती ह्याच्यासाठी आहे की आपल्याला काहीतरी दुसरे पदार्थ, भौतिक पदार्थ आपल्याला काय व्हावेत, प्राप्त व्हावेत. ह्याच्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये काय, ती भावना आहे आपल्या अंतःकरणामध्ये. भाव या शब्दाचा अर्थ आहे भूभवती असा धातू आहे. भूभवती संस्कृत साहित्यामध्ये भूभवती असा धातू आहे, आणि त्या धातूपासून भाव असा शब्द तयार होतो. भाव, अजभुवी, अस्ति त्याला प्रत्यय लागून अजभुवी, आणि त्या धातूला प्रक्रिया होऊन भाव असा शब्द तयार होतो. भूभवती म्हणजे असणे, आणि असणे म्हणजे मूळ स्वरूप, अस्तित्व. त्याचं काय, मूळ स्वरूप अस्तित्व, आणि त्या अस्तित्वाचाच पर्यायी शब्द आहे भाव. मुख्य काय, भाव. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये
कोणता भाव आहे हे महत्वाचं आहे. आणि त्या भावनेतून तुमचा आमचा भाव कोणता आहे याच्यावर आपली भक्ती अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? मग तुमची आमची भावना जर भक्तीची असेल, भावना जर भक्तीची असेल आणि तुमचं आमचं कर्म कोणतंही असेल तर ती भक्तीच होते. त्याचा काय भाव शुद्ध आहे, भाव शुद्ध आहे. आणि म्हणून भक्ती करणाऱ्या माणसाचा सुद्धा भाव जर चुकीचा असेल आणि तो करत असताना भक्ती करत असताना दिसत असेल तर त्याची भक्ती सफल होत नाही. आणि एखाद्या माणसाची भावना चांगली असेल, भाव चांगला असेल आणि त्याने चुकीचं जरी कर्म केलं तरी भक्तीच होते, तरी सुद्धा भक्ती होते. त्याने कर्म चुकीचं करू द्या, भाव शुद्ध आहे. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. ज्ञानोबराय म्हणतात ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचा भाव चांगला आहे, त्याने कोणतंही कर्म केलं तर ती भक्तीच होते. कोणतंही कर्म, त्याची भावना भक्तीची आहे, क्रिया भक्तीची नाही. त्याची काय भावना भक्तीची आहे, क्रिया भक्तीची नाही. आणि म्हणून भगवंत मांस सुद्धा विकू लागतो. कुणाला मांस विकू लागला? सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. लोक म्हणतात भगवंत मांस कसं काय विकू लागला? अहो तो शरीराने मांस विकत होता, त्याच्या अंतकरणामध्ये जो भाव होता तो भक्तीचा होता. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्य हा यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. श्रद्धेने जी माणसं भगवंताचं भजन करतात त्याच्या अंतकरणामध्ये जी श्रद्धा आहे ती श्रद्धा फलीभूत होते, ती श्रद्धा भक्तीमध्ये परिवर्तित होते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात त्या भक्ताला, माझ्या त्या भक्ताला भक्ती करायची गरज नाही, साधू संताला भक्ती करायची गरज नाही. तो करी तो जप माझा, तो कल्पी त्याची कपिध्वजा समाधी माझी. तो करी ते तुली पूजा, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा. तो माणूस कोणतीही क्रिया करू द्या, त्याने कोणतंही काम करू द्या, ती भगवंताची भक्ती आहे. कारण त्याच्या अंतकरणामधला जो भाव आहे तो शुद्ध आहे. आणि देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. देवाला दुष्काळ कशाचा आहे? भावाचा आहे. देवाला दुष्काळ भावाचा आहे. तुमचा भाव भक्तीचा असला पाहिजे, तुमच्या अंतकरणामध्ये भावना भक्तीची असली पाहिजे, तुमचं आमचं अंतकरण भक्तिमय असलं पाहिजे. मग क्रिया कोणतीही करू द्या, बरोबर आहे? क्रिया कोणतीही करू, त्याच्याकडून कोणताही कर्म घडू द्या, तो किती वाईट असू द्या, पण तो करतो तो भगवंताचा जप असतो. तो करतो तो भगवंताचा जप असतो. नाही तर वरून भक्ती करत असेल आणि अंतकरणामधून जर भक्ती नसेल, अंतकरणातला भाव वेगळा असेल, भाव जर वेगळा असला तर ती भक्ती भगवंताला सफल होत, भगवंताला ती आवडत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा काय? तुमच्या अंतकरणातला भाव. मी मंदिरामध्ये सकाळी दर्शनाला जातो, दर्शनाला जाण्याचं जे कारण आहे, तुम्ही कशामुळे मंदिरात जाता याचं नाव आहे भाव. तुम्ही मंदिरामध्ये कशामुळे जाता? तुम्ही आम्ही मंदिरात जातो कशामुळे जातो? आम्ही जर फक्त भगवंताच्या दर्शनासाठी निर्मळ हेतूने जर गेलो तर त्याचं नाव आहे भक्ती. पण आम्ही मंदिरामध्ये जातो, मी दर्शनाला ह्याच्यासाठी जातो, गावातले 4 माणसं मला बघतात आणि मग त्यांना वाटतं हा माणूस काय आहे? आध्यात्मिक आहे, भाविक आहे. हे काय? भाविक आहे. आम्ही दिंडीमध्ये कशासाठी जातो? पताका खांद्यावरती घेऊन मला पांडुरंगाला भेटायला जायचंय म्हणून जर गेलो आपण, मला पांडुरंगाला भेटायला जायचंय म्हणून जर गेलो तर त्याचं नाव आहे भाव. त्याचं नाव काय? भाव. मी कशासाठी हे करतो? मी नाम सप्ताहामध्ये कशासाठी जातो? काही माणसं वर्गणी देतात आणि जर पुकारलं नाही, लोक म्हणतो काय राव वर्गणी दिली, तुम्ही नाव नाही पुकारलं आमचं. मला सप्ताहासाठी वर्गणी द्यायची, हा भाव अंतकरणामध्ये असेल तर त्या दिलेल्या वर्गणीची भक्ती होते, दिलेल्या वर्गणीची भक्ती होते. अन्यथा भक्ती होत, मग तो व्यवहार झाला.
बरोबर नाही. आपण जर जी वर्गणी दिली, आपण परमार्थामध्ये कोणती क्रिया करा, नाही मी माळ गळ्यामध्ये घालतो, मी माळ गळ्यामध्ये घालतो, वामन भाऊ महाराजांना समाधान वाटावं म्हणून जर माळ घातली तर ती भक्ती झाली, ती भक्ती झाली. अन्यथा आपलं घातली माळ. काही काही म्हातारी माणसं आम्हाला म्हणतात महाराज आता माळ घालायची, कशामुळे? काय चावत नाही ना, आता चावत नाही, आता माळ घालू म्हटली. आता माळ घालायची असते का? अगोदर घालायची होती. विठ्ठल. याचं नाव आहे भाव. याचं नाव काय? भाव आहे. आणि हा भाव जर चुकीचा असेल, हा भाव जर, मग तुम्ही कोणतीही क्रिया करा पण भावना तुमच्या अंतकरणामध्ये, जो हेतू आहे तुमच्या अंतकरणातला तो हेतू, आणि भाव हा कधी बदलत नसतो बरं का. भाव हा माणसाचा, भाव या शब्दाचा अर्थ आहे त्याचा स्वभाव. भाव या शब्दाला स्व लागलेला आहे, स्व लागलेला आहे. आणि त्याचा शब्द काय झालाय? स्वभाव. त्याचा शब्द काय झालाय? स्वभाव कधी बदलत. माणसं म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय, जित्याची खोड मेल्याशिवाय जाते का? स्वभाव, तो स्वभाव कधीच बदलत नाही. म्हणून तुमचा भाव बदलवणं महत्वाचं आहे, क्रिया बदलवणं महत्वाचं नाही. मुळात एकदा स्वभाव बदलला, स्वभाव बदलला की स्वभाव बदलल्यानंतर तुमची आमची केलेली कोणती क्रिया सुद्धा भजनच होते. विठाला विठाला. आणि भक्ती करूनही स्वभाव जर माणसाचा बदलला नाही, भक्ती करू नये. आणि हे कीर्तन, हे नामसप्ताह कशासाठी करायचे? आपला भाव बदलविण्यासाठी, आपला भाव परिवर्तित होण्यासाठी, आपला भाव शुद्ध होण्यासाठी, आपला भाव शुद्ध होण्यासाठी. आणि मग भाव एकदा शुद्ध झाला की मग तुम्ही कोणी असा, कोणतंही कर्म करा. म्हणून सावता महाराज शेतामध्ये खुरपतात. सगळे वारकरी पंढरपूरला चाललेत आणि पंढरपूरला जात असताना सावता महाराजांना म्हणतात, ओ सावता महाराज चला पंढरपूरला, चला पंढरपूरला, वारी आहे पंढरपूरची. सावता महाराज म्हटले, नाही मला काय पंढरपूरला यायचं नाही, मला पंढरपूरला यायचं. सगळे वारकरी पंढरपूरला गेले, सगळे वारकरी पंढरपूरला गेले. आणि पंढरपूर ज्याच्याकडे गेले तो सावता महाराजाकडे आला. पंढरपूरला वारकरी पंढरपूरला रावळामध्ये जाऊन उभे राहिले. समोर पाहतात तर देव नाही. देव कुठे गेले? देव कुठे गेले? पाठीमागे गेले रुक्मिणी आईसाहेबाकडे. आईसाहेब देव कुठे आहेत? आईसाहेबांनी सांगितलं ते सावता महाराजांकडे गेलेत. सावता महाराजांना लोक म्हटले चला दिंडीला, चला पंढरपूरला. सावता महाराज म्हटले मला यायचं नाही. सावता महाराजांचा भाव एवढा श्रेष्ठ होता की त्या भावाने देवाला कुठे ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही. देव दूर, देव दुरी नाही त्याला. पण भाव शुद्ध झाला तर, भाव शुद्ध झाला, जोपर्यंत भाव शुद्ध होत नाही तोपर्यंत देव लांब आहे. देव, देव कुठपर्यंत लांब आहे? जोपर्यंत भाव शुद्ध होत नाही. भाव शुद्ध झाला रे झाला की देव दुरीच नाही. कुठे आहे देव? हृद्देशे अर्जुन तिष्ठती, हृद्देशे ईश्वर सर्वभूतानां, हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सगळी माणसं भ्रमण करतात, सगळी माणसं फिरतात, सगळी माणसं फिरतात. कशासाठी फिरतात? देव शोधण्यासाठी. बिचारे आहो साधू संत सांगतात तुम्ही फिरताय देव शोधण्यासाठी, पण लांब देव नाहीच ना. देव कुठे आहे तुमच्या? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. हे भ्रांत झालेले लोक आहे. विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषा, यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्.
विमूढा नानुपश्यन्ति. भ्रमिष्ट झालेली माणसं, भ्रमण करणारी माणसं, फिरणारी माणसं, हे फिरतात कशामुळे? यांचा भाव अशुद्ध आहे म्हणून फिरतात. आणि जेव्हा जेव्हा ज्याचा ज्याचा भाव शुद्ध झाला त्याचा देव, अंतकरणातला देव त्याला भेटला. अंतकरणातला देव आपल्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव आहे. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे, बरोबर आहे की नाही? साधू संत सांगतात तुम्ही अमर आहात, तुम्ही देव आहात. कोण सांगता आपल्याला? संत आपल्याला सांगतात. खरोखर आपण देव आहेत. खरोखर आपण, हे कोणालाच पटत? तुम्ही देव आहात, मी देव आहे, सगळे या ठिकाणी बसलेले देव आहेत, पण हे पटत नाही. एखाद्या माणसाला म्हणावं तुम्ही देव माणूस आहात, तो म्हणतो नाही नाही आम्ही नाही व देव माणूस आहे. वास्तविक पाहता तो आहे, पण तो काय म्हणतो? तो मी देव नाही. एखाद्याला माणसाला म्हणलं का कुत्रे आहेस काय, तो लगेच भोकायला सुरू करतो. लगेच भुंकतो की नाही? आपलं राग येतो ना त्याला. कुत्र जे आहे त्याचा राग येतो. देव आहे सांगितल्यानंतर पटत नाही. आपल्या अंतकरण भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. जे काही ज्ञानचक्षुवान आहेत, ज्ञानचक्षु उपनिषदांमध्ये सुद्धा फार सुंदर वर्णन आलेलं आहे. परांचिखाणी वेतृण स्वयंभूस्तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीराः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुर अमृतत्व इच्छन. आवृत्त चक्षुर अमृतत्व इच्छन. एखादा माणूस ज्याचा भाव शुद्ध झाला, उपनिषदकार सांगतात, तो एखादा माणूस अंतकरणातल्या देवाला भेटतो. अंतकरणातल्या देवाला भेटतो. आपल्या अंतकरणामध्ये देव आहे आणि आपल्याला देव सर्वत्र शोधावा लागतो. त्याचं अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपायला निघे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. एखादा माणूस अस्तेच्या महापुरी, अस्तेचा महापूर आहे, अध्यात्माचा महापूर आहे, त्या महापुरामध्ये हजारो लोक उड्या टाकतात. परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. त्या हजारो लोकांनी ज्या उड्या टाकलेल्या आहेत त्या अध्यात्माच्या महापुरामध्ये, त्या महापुरामधून एखादा माणूस त्या पैलतीराला निघतो. एखादा माणूस अस्तीच्या महापुरी रिगताती कोटीवरी. एक माणूस परमार्थ करत नाही, हजार कोटीवरी ज्ञानवराय म्हणतात. परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. परिप्राप्तीच्या अमृतत्व इच्छन. अमृतत्व. प्रत्येक माणूस त्या आस्थेच्या महापुरामध्ये उडी टाकतो. प्रत्येक माणूस परमार्थामध्ये उडी टाकतो. पण भाव जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत देव मात्र भेटत, असलेला भेटत नाही. असलेला. आणि म्हणून सांगतात की भाव शुद्ध झाला दूर नाही देव. त्याला देव दूर नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये देव आहे. पण कशामुळे? आपला भाव अशुद्ध असल्यामुळे आपल्याला देव भेटत नाही. आणि मग आपल्याला काय करावं लागतं? त्याला दूर शोधावं लागतं. लांब लांबपर्यंत त्याला शोधत जावं लागतं. लांब लांबपर्यंत आपण त्याला शोधत जातो. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात, ज्ञानोबाराय सुद्धा विनंती करतात, बाहेर लय फिरू नको. बाहेर लय गुरगुर फिरू नको देवाला शोधत. ऋणू झुनू रे भ्रमरा सांडितू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुनू रे भ्रमरा भोगितू निश्चळू रे भ्रमरा. ज्ञानोबराय काय विनंती करतात? चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितू निश्चळू रे भ्रमरा. भोगितू निश्चळ. तू असं ऋणू झुनू करत इकडं तिकडं फिरू नकोस. कुठे स्थिर राहा? चरण कमळाजवळ, त्या भगवंताच्या चरणाजवळ स्थिर हो. आणि इकडे तिकडे फिरत असताना तो जो काही भुंगा आहे, तो असा मन आहे, तुमचं आमचं जे काही मन आहे ते सतत फिरत राहतं. ते काय करतं? सतत फिरत राहतं. ज्ञानोबराय त्या मनाला उपदेश करतात, त्या मनाला भुंग्याची उपमा देतात. ज्ञानोबराय म्हणतात त्या मनाला विनंती करतात, तू असं फिरू नकोस इकडे तिकडे. ते फिरू तुला कुठेही सुख मिळणार नाही. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावरती. हे सगळं चंचळ झालेलं आहे. चंचळ ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. त्या मनाला काय कर? निग्रह कर. त्याचा काय कर? त्याला थांबव. त्या मनाला पळवू देऊ नकोस.
जोपर्यंत तुझा अंतकरणातला भाव शुद्ध होणार नाही तोपर्यंत भक्ती सिद्ध होणार नाही. भाव शुद्ध झाला, भाव शुद्ध झाला आणि भावाशिवाय भक्ती होत. अयम आत्मा ब्रह्म, हा जो काही अयम आत्मा ब्रह्म जो काही सिद्धांत आहे, वैदिक साहित्याचं जे काही, वेदाचं जे काही महावाक्य आहे, अयम आत्मा प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, या वाक्य किती छोटा आहे परमार्थ, किती छोटा आहे, किती छोटा आहे परमार्थ. एक वाक्य म्हणजे परमार्थ आहे. हा, एक वाक्य अनुभव. किती अनुभव केवढा असतो, अनुभव टाकला की सगळं जग नष्ट होतं. छोट आहे. अयम आत्मा ब्रह्म, अगदी एकदम 4-10 शब्द आहेत. अयम आत्मा, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे महावाक्य आहेत. 4 महावाक्य आहेत 4 वेदाचे. महावाक्य म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे काही हे 4 वेद आहेत या प्रत्येक वेदाचं एक सारभूत एक वाक्य आहे आणि मग एकाच वाक्याचा सगळा विस्तार त्या वेदामध्ये. अयम आत्मा ब्रह्माचा सगळा विस्तार त्या वेदामध्ये, प्रज्ञानाम ब्रह्माचा सगळा विस्तार त्या एका वेदामध्ये, अहम ब्रह्मास्मीचा एका वेदामध्ये विस्तार आहे, तत्वमसीचा एका वेदामध्ये विस्तार आहे. पण हे तत्वमसी समजण्यासाठी सगळा वेद समजून घ्यावा लागतो. तसा भावेविण भक्ती समजून घेण्यासाठी सगळा परमार्थ समजून घ्यावा लागतो. भावेविण भक्ती हे सुद्धा एक महावाक्यच आहे. विठाल विठाल. सगळे माणसं भक्ती करतात. मी अमुक इतक्या खेट्या केल्या, मी तितक्या दिंड्या केल्या, मी तितके सप्ताह केले. भाव शुद्ध झाला नाही. आणि जोपर्यंत भाव शुद्ध झाला नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध झाला. नामदेव महाराज देवाच्या ताटात जेवत होते, देवाच्या ताटात जेवत होते, तरी नामदेव महाराजांची परिपक्वता झालेली नाही. ते ज्ञानोबारांकडे जावं लागलं. भाव शुद्ध केला संतांनी. बरोबर आहे की नाही? संतांनी कृपा केली, संतांनी कृपा केली आणि भाव शुद्ध झाल्यानंतर भक्ती सफल झाली. ज्ञानोबारांची, नामदेव महाराजांची भक्ती सफल झाली. ती कुणाच्यामुळे? ज्ञानोबारांच्यामुळे. ज्ञानोबारांच्या जे काही विसोबा खेचर आहेत, विसोबा खेचरांनी बोध दिला आणि बोध दिल्यानंतर नामदेव महाराजांची भक्ती काय झाली? परिपक्व झाली, सफल झाली. त्याचं कारण असं आहे, भावे विण भक्ती. ज्ञानोबारांनी सिद्धांत सांगितला, भावे विण भक्ती. हा विठाला विठाला. भावाशिवाय भक्ती होत नाही. भावाशिवाय, भाव शुद्ध असल्याशिवाय भक्ती सफल होत नाही. भक्ती सफल. किती सुंदर वाक्य आहे. भावे विण भक्ती. सूत्र काय सूत्र आहे? भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. आता एकदा भाव शुद्ध केला तुमचा, आमचा भाव शुद्ध झाला. मग भाव शुद्ध झाला. नाम तुम्ही सावता महाराजांचा भाव पहा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. ती लसूण नाही, ती मिरची नाही, ती कोथंबिरी नाही, तो हरी आहे. याला म्हणतात भाव. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, याला म्हणतात भाव. विठ्ठल विठ्ठल. कोणतंही काम करत असतील, कोणतंही काम, कोणत्या प्रत्येक संताकडे तुम्ही पहा, मग त्यांनी कोणतंही काम करू द्या म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तो करीत येतुली पूजा. तो करीत येतुली, त्याने कोणतंही काम करू द्या, ती पूजाच आहे, ती पूजाच आहे. आणि आपण पूजा जरी केली, भाव नसला तरी ती पूजा नाही. पूजा जरी केली, आता घरात आपण काही काही माणसं तर रोज पूजा करतात, बिचारे रोज पूजा करतात, पण भाव, पूजेला बसतात, डोक्यात एकच गणगण, लाईट आली का गेली. कांद्याचा भाव आता मागचं मार्केट असं होतं, आता पुढचं काय होतंय काय माहिती. मोटरीचं बटन दाबायचं हा, याला म्हणतात भाव. तुम्ही करता पूजा, पण अंतकरणात काय उपस्थित आहे याचं नाव भाव आहे. हा, याचं नाव अंतकरणामध्ये तुमच्या काय उपस्थित आहे याचं नाव.
याचं नाव काय? भाव आहे. तुम्ही क्रिया कोणती करता याला महत्वाचं नाही, हे महत्वाचं नाही. तुम्ही क्रिया कोणती करता हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतकरणात काय आहे याचं नाव भाव आहे, याचं नाव. आणि तरच भजन होतं. गवळणी क्रिया कोणती करतात हे महत्वाचं नव्हतं, त्यांच्या अंतकरणात भाव काय आहे? भगवंताचा भाव आहे. म्हणून ते क्रियावर ध्यानच नाही. एका गवळणीला बाजाराला जायचं होतं, बाजाराला जायचं गडबडीत. मग तिने आपलं ते बरणी घेऊन बाजाराला जायचं होतं, तुपाची बरणी घेऊन बाजाराला जायचं होतं. तिने काय केलं, ते पोरगी हरणी नावाची पोरगी आणि बरणी, हरणीन बरणी घेऊन दोन्ही तिला जायचं होतं. तिने आपली ती बरणी उतरवली शिक्यावरून. शिकं कळतं सगळ्याला, आता स्लाबचे घर आलेत, शिकही राहिलं नाही, टोपलंही राहिलं नाही, आता फ्रीज आले. आणि टोपलं नाही, शिकही नाही, भाकरी राहिल्या नाहीत. भाकरी नाहीत आता. नाही तर पहिलं आपलं शिक्यावून टोपलं काढलं की खाल्ल्या भाकरी, असं होतं. मग त्याने ते बरणी शिक्यावून काढली आणि शिक्यावरून बरणी खाली घेतली आणि बाजाराला निघाली. मग बाजाराला निघाल्यामुळे तिच्या अंतकरणामध्ये भगवंताचं भजन आहे. तिने ती पोरगी शिक्यावर ठेवली, हरणी शिक्यावर ठेवली, बरणी कमरेवर घेतली. बरणी कमरेवर घेऊन बाजाराला निघाली. बरणी कमरेवर घेऊन तिला विचारलं का हरणी कुठे? ती म्हणली ही काय? कमरेवरची भरणी दाखवायची, कमरेवरची भरणी दाखवायची. लोकांनी विचारलं अगं वेडी झालीस का काय? हरिणे माझे हरिले चित्त, भारवीत विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकी. आता लोक मला हसतील, लोक मला हसतील. भान नाही, त्या हरीने सगळं चित्त हरवून घेतलेलं आहे. याचं नाव आहे भाव. याचं नाव काय? भाव आहे. सप्ताहामध्ये आपण आलो, आपलं चित्त असं हरवून गेलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करत असताना, भजन करत असताना आपल्या अंतकरणामधला संसार निघून गेला, तिथून पुढं भजन सुरू होतं. भाव शुद्ध झाला, भाव शुद्ध झाला तर त्याचा काय होतो? परमार्थ होतो. आणि भाव शुद्ध झाल्यानंतर केलेली क्रिया ही काय? भक्ती आहे. ही काय? भक्ती. म्हणून तुम्ही कोणत्याही संताचं कोणतंही कर्म पहा, त्यांनी कोणत्याही संतांनी आपलं काम सोडलं नाही, कोणत्याही संतांनी आपलं काम सोडलं नाही. काम करत अस, कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम, बरोबर नाही? उठता बैसता हरी बोला, दळिता कांडिता हरी बोला, हरी बोला घेता, हरी बोला देता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी. लोकांमध्ये कुठं कोणामध्ये सगळं हरी बोलत राहा. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तिश्च माम भक्ता नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तो, सतत सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हा जो भाव आहे, भाव नसेल तर भक्ती नाही. कपाळाला गंध आहे पण अंतकरणात भाव चांगला नाही. तुमच्या गळ्यात माळ नसू द्या पण तुमचं अंतकरण निर्मळ असावं. तुमचं अंतकरण निर्मळ असावं. आणि अंतकरण निर्मळ असेल तर तोच भगवंताचं भजन आहे. आणि अंतकरण निर्मळ नसेल, भलत्या माळ आहेत, गळ्यात माळ आणि पोटात काळ. गळ्यात नाही, बिगर माळीवाले आता त्यांना पुढं सांगायचंय ना आपल्याला अजून, विठ्ठल विठ्ठल. आपल्याला महाराज, आपल्याला अगोदर माळकरी सुधारावं लागते. मग माळकरी सुधारले तर मग आपल्याला ज्यांच्या गळ्यात माळा नाहीत त्यांना म्हणता येईल माळ घाला. त्याच्यासाठीच आपल्याला, बरोबर आहे की नाही? आपण जर माळकरी सुधारलो तर माळकरी सुधारले तर ज्यांच्या गळ्यात माळा नाहीत ते माळकरी होतील. नाही तर ते म्हणतील महाराज तुमचे माळकरी माहितीत ना आम्हाला. असं म्हणल्यावर काय उत्तर द्यायचं त्यांना? बरोबर आहे. ज्यांच्या गळ्यात माळ, निश्चित गळ्यात माळ आहे, त्याचं अंतकरण पवित्र आहे. तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे म्हणजे भाऊबाबांच्या आशीर्वादाने, भाऊबाबांनी आपल्याला सांगितले पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घाल. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे, पण माळ गळ्यामध्ये असूनही जर भाव शुद्ध नसेल तर ती भक्ती होत नाही, हे आपल्याला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भाव महत्वाचा आहे. आणि भाव जर शुद्ध असेल तर मग भक्ती आहे. भावे विण भक्ती
आता पुढचा सिद्धांत, भाव शुद्ध झाला, भाव शुद्ध झाला, अंतकरण शुद्ध झालं, तुमचं मन निर्मळ झालं. नाही निर्मळ मन काय करील साबण, बरोबर आहे की नाही? निर्मळ मन झालं, भाव शुद्ध झाला, शुद्ध भाव झाला की भक्ती झाली, आणि भक्ती झाली की मुक्ती झाली. भाव शुद्ध असेल तर भक्ती होते, आणि भक्ती झाली तर मुक्ती मिळते. भक्ती झाली तर मुक्ती मिळते. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव नसेल तर भक्तीवर बोलू नये. ज्ञानोबांचे सूत्र सांगतो बरं का. बोलू नये, नुसतं बोलू नये. मी भक्ती करतो, नुसतं भजन करून जमणार नाही, नुसतं कीर्तन ऐकून जमणार नाही. भाव असेल तर, भावे विन भक्ती, भाव असेल तर भक्तीवर बोलावं. भावे विन बोलू नये भक्तीवरती. भावे विन भक्ती नये, भावे विन भक्तीवर बोलू नये. भक्ती नसेल तर मुक्तीविषयी बोलू नये. किंबहुना भक्तीविना मुक्ती नये. भक्तीविना मुक्ती नये. भावे विना भक्ती नये, भक्ती विना मुक्ती नये, मुक्ती नये, आणि बोलूही नये. भाव नसेल तर भक्तीवर बोलू नये, भक्ती नसेल तर मुक्तीवर बोलू नये. बरोबर नाही? मुक्तीवर प्रवचन होतात, बरोबर आहे की नाही? ज्ञानी माणसं मुक्ततेवरती प्रवचन करतात, ज्ञानी माणसं मोक्षावरती बोलतात. ज्ञानोबा म्हणतात तुमच्याकडे भक्ती नसेल तर मुक्तीवर बोलू नका. भक्तीशिवाय मोक्ष मिळतच नाही. विठ्ठला विठ्ठला. हे सूत्र आहेत ज्ञानोबारांचे. लोक म्हणतील नाही नाही, आम्ही अमुक गोष्टीने भक्ती मिळाली, तमुक गोष्टीने आम्ही आशीर्वादाने आम्हाला मुक्ती मिळाली. मुक्ती मिळत, ज्याने भक्ती केली त्यालाच मुक्ती मिळते. ज्याने भक्ती केली त्यालाच मुक्ती मिळते. ज्याने 7 दिवस सप्ताहामध्ये भक्ती केली त्यालाच मुक्ती असते, म्हणून तिला मुक्ती म्हणतात. मुक्ती माहिती की नाही? बुंदी. जुन्या काळातला शब्द होता मुक्ती. आता ते काही मुक्ती वापरत नाहीत तिला. खरी तिला मुक्तीच म्हटलं पाहिजे. तिला काय म्हटलं पाहिजे? तिला बुंदी म्हणण्याऐवजी काय म्हटलं पाहिजे? मुक्तीच म्हटलं पाहिजे. मुक्ती शब्द हा तिला शोभतो. त्याचं कारण असं आहे, भाव शुद्ध झाला, भक्ती झाली, आणि भक्ती झाल्यानंतर सप्ताहामध्ये 7 दिवस भक्ती केली. आता काय मिळाली? मुक्ती मिळाली. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, मुक्ती. आणि मुक्ती मिळाली, पुढचं शब्द आहे बरं का. मुक्ती मिळालं, माणसाला जर मुक्ती मिळाली तर माणसाला बळ प्राप्त होतं. बळ. काय प्राप्त होतं? बळ म्हणजे ताकद नाही बरं का. बळ म्हणजे बळे विन शक्ती बोलू नये. बळे विन शक्ती. कोणतं बळ? कोणतं बळ? विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. हे भाऊंचं वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला. मुक्ती तुम्हाला मिळाली की तुम्ही बळवान होता. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत म्हणजे कोण? बळीवंत म्हणजे कोण? ज्याला मुक्ती मिळाली तो बळीवंत. ज्याला, जो मुक्त आहे, फक्त संत मुक्त असतात आणि संतच बळवंत असतात. बळ म्हणजे हे बळ नाही, ताकद नाही. त्यांनी त्या भगवंताला असं आकळून ठेवलेलं आहे. करतळी आवळा तैसा हरी, करतरावरील वाटोळा, डोलत देखीजे आवळा. डोलत देखीजे. आपल्या हातावर जसा आपण आवळा ठेवतो तसा तो भगवंत साधू संतांच्या हातातलं खेळणं असतं. कशामुळे? भाव शुद्ध आहे. भावाने भक्ती झाली, भक्तीने काय झाली? मुक्ती मिळाली, आणि मुक्ती मिळाल्यामुळे बळ आलं. मुक्ती मिळाल्यामुळे बळ आलं, आणि त्या बळाच्या जोरावरती भगवंत ताब्यात घेतला. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणून आम्ही बलवान आहोत हे फक्त संतांनी म्हणावं. आम्ही
एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. अखंडित कोण बळवंत आहेत? ज्यांचा अखंडित प्रेम भाव आहे, जे मुक्त झालेले आहेत आणि मुक्त होऊन ज्यांच्या देव आधिपत्याखाली आहे. देव आधिपत्याखाली आहे. देव त्यांनी सांगितलेली कामं करतो. श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्रे गंगातिरी धूत असे. नाथ महाराजांच्या घरामध्ये श्रीखंड्या म्हणून पांडुरंगाने किती वर्ष पाणी वाहिलं? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे त्याचे, निळावंदी तसे पाये. निळोबाराय आरती करतात नाथबाबांची, निळोबाराय वर्णन करतात, गुणगान गातात. निळोबाराय म्हणतात, नाथबाबांच्या घरी रोज भगवंताने कावडीने काय करावं? पाणी भरावं. कावडी 36 वर्ष कावडीने नाथ महाराजांच्या घरामध्ये, किती 24 वर्ष 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरामध्ये श्रीखंड्याच्या रूपाने पांडुरंगाने पाणी भरलं. हे बळवंत आहेत म्हणून पाणी भरलं. हे बळ आहे साधूंकडे, संतांकडे. हे काय आहे? बळ आहे. आणि याचं नाव बळ आहे. याचं नाव बळ आहे. बळ म्हणजे काय? गाव ताब्यात ठेवणं म्हणजे बळ नाही. देव ताब्यात ठेवणं त्याचं नाव बळ आहे. विठ्ठल विठ्ठल. बायको ताब्यात राहत नाही. बायकोच्या ताब्यात नवरा राहत नाही. तुमच्याकडे बळ असेल, जिच्याकडे पातिव्रत्याचं बळ आहे, तिच्या शब्दाच्या पुढे नवऱ्याची जायची ताकद नाही. जो एकनिष्ठ नवरा आहे, त्याच्या शब्दाच्या पुढे बायकोचं जायची ताकद नाही. प्रभू रामचंद्रांची ताकद नाही सीतेच्या शब्दाच्या पुढे जाण्याची, आणि सीतेची ताकद नाही प्रभू रामचंद्रांचा शब्द डावलण्याची. याला म्हणतात बळ. विठ्ठल विठ्ठल. बळ शब्द बळ म्हणजे काय कळालं ना? हे बळ कुणाकडे? हे बळ आहे वामन भाऊ महाराजांकडे. आम्ही आव आणण्यात अर्थ, आम्ही बळवान आहेत का? बळीवंत आहेत का आम्ही? नाही, आम्ही बलवंत नाहीत. आम्ही बलवंत नाहीत. ज्याच्या ताब्यात देव, ज्याच्या ताब्यात देव ते बळवंत. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. येणे नावे येर काय ते बापुडी, की अहंकाराची घोडी. दुसरे सगळे तुम्ही आम्ही सगळे संसारिक माणसं बापुडी आहोत. पण साधू संतांच्याकडे काय आहे? बळ आहे. त्या साधू संत बळेविन शक्ती बोलू नये. बळ आहे आणि शक्ती. बळ असल्यामुळे काय? शक्ती आहे. आणि त्या शक्तीमुळे देव काय झालेला आहे? अंकित झालेला आहे. देव बळीयाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत. तुम्हाला अगोदर देवाचं अंकित व्हावं लागतं. देवाचं अंकित होणं म्हणजे भक्ती. देवाचं अंकित होणं म्हणजे, संसाराचं अंकित होणं म्हणजे बंधन. संसाराचं अंकित होणं म्हणजे बंधन. आणि भगवंताचं अंकित होणं म्हणजे संसाराला बांधला जाणं, याचं नाव आहे बंधन. आणि देवाला बांधला जाणं याचं नाव आहे मोक्ष. याचं नाव काय? मोक्ष आहे. आणि मोक्ष, मुक्ती मिळाल्यानंतर तुमच्या आमच्याकडे बळ येतं. आणि या साधू संतांच्याकडे मुक्ती आहे. साधू संतांच्याकडे मुक्ती आहे. म्हणून साधू संत सुद्धा सांगतात, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे. देवाकडे मोक्ष नाही म्हणे, आमच्याकडे मोक्ष आहे. आमच्याकडे मोक्ष. मोक्ष आम्हा घरी. कामारी दासी बटीक ते सगळं मोक्ष काय करतो यांच्या घरी? कामाला आहे, कामाला सालगडी. सोडी मोक्ष सोडी बांधी करी. मोक्ष सोडी बांधी. कामगार आहे, कामगार. देव हा मोक्ष. हे सगळे कोण आहेत? संतांच्या घरचे कर्मचारी आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि मग मोक्ष मिळाला, तुमच्याकडे बळ आलं. त्या बळाने देव अंकित झाला. त्या बळाने देव अंकित होतो. त्याला पळपळ करायची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर दुसरं चरण, दुसरं
कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिन शिवाया. उगार आहे, बरोबर आहे की नाही? उगा विठ्ठल विठ्ठल. मग एकदा की तुमची मोक्ष मिळाला, मोक्षाने बळ प्राप्त झालं, बळाने काय झाला? देव अंकित झाला. देवाने बळाने देव अंकित झाला. मग देव अंकित झाल्यानंतर जे काही दैवत आहे, मग जे काही प्रत्येक इंद्रियाचं एक स्वतंत्र दैवत असतं. डोळ्याचं दैवत आहे, शरीराचं दैवत आहे, म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं वेगळं वेगळं दैवत असतं. अधिष्ठात्री देवता म्हणतात त्याला. ज्ञानेंद्रियाची अधिष्ठात्री देवता, डोळ्यांची देवता वेगळी, कानांची वेगळी, नाकाची वेगळी. प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक अवयवाला एक अधिष्ठात्री देवता आहे. अधिष्ठात्री, त्याला दैवत म्हणतात. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. मग ही जी काही छोटी छोटी दैवत आहेत, देव अंकित झाल्यानंतर हे दैवत, हे जे काही दैवत आहेत, म्हणून साधू संतांचे हे पंचमहाभूत सुद्धा काय आहेत? दैवत आहेत. पंचमहाभूत सुद्धा. आणि मग ही दैवत, ही जी काही पंचमहाभूत आहेत, याच्यावरती संतांचं नियंत्रण असतं. संतांचं बळ आहे त्यांच्याकडे. मोक्ष मिळाला, मोक्षामुळे काय झालं? बळ आलं. बळामुळे काय झाली? शक्ती आली. शक्ती म्हणजे कंट्रोल करणे. शक्ती म्हणजे चमत्कार लोक म्हणतात, माऊलींनी भिंत चालवली का नाही चालवली? चालवली का नाही हा प्रश्न आहे. कशी काय चालवली? अरे ते मुक्त आहेत, त्यांच्याकडे मोक्ष आहे. मोक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे काय आहे? शक्ती आहे. त्यांच्याकडे काय? शक्ती आहे. आणि ही पृथ्वी म्हणजे एक महाभूत आहे. पृथ्वी म्हणजे महाभूत आहे, त्याच्यावरती ते नियंत्रण असणारच ना त्यांचं, बरोबर आहे की नाही? त्याच्यावरती सहजच असणं. हे पंचमहाभूत म्हणजे फार सामान्य गोष्ट आहे. हे काय? हा, त्यांच्या बेरीजेत, आपल्या नाही. आपलं कुठं सांगतोय? आणि कीर्तनात आपलं सांगायसारखं काय आहे? माणसाचं काय सांगावं कीर्तनामध्ये, बरं? आणि म्हणून संतांनी सांगितले, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हा, दुसरं चरित्रामध्ये किंवा कीर्तनामध्ये काय करायचंय? कीर्तनामध्ये आपल्याला देव सांगायचा, कीर्तनामध्ये आपल्याला संत सांगायचे. आणि ते सांगून आपल्याला काय करायचंय? त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचे. हा, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. तेनेची पण त्याच रस्त्याने आपल्याला जावं लागेल. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपल्याला काय करावं लागेल? चालावं लागेल. त्या पंथाने आपण जर गेलो तर आपल्याला कुठेही गुंथा पडणार. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिन शिवाय. उगा राहा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. बरोबर आहे नाही? न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. आणि म्हणून या पंचमहाभूतावरती काय साधू संतांचं नियंत्रण आहे, शक्ती आहे, कंट्रोल आहे. म्हणून लोक म्हणतात, पाण्यावर बसून कसं काय ज्ञानेश्वरी वाचली असेल? पाणी महाभूत आहे. पाणी काय? पंचमहाभूतापैकी काय? एक महाभूत आहे. देव ज्यांच्या ताब्यात आहे, देव ज्यांच्या ताब्यात आहे, जो पंतप्रधान आहे, मंत्रिमंडळ त्याच्या ताब्यात असतं. हे खाते आहेत ना वेगळे वेगळे, बरोबर आहे की नाही? वेगळे वेगळे खाते आहेत आणि वेगळ्या वेगळ्या खात्याचे काय आहेत? मंत्री आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती जो आहे, पंतप्रधान जो आहे, त्याच्या ताब्यामध्ये हे सगळे खालचं मंत्रिमंडळ काय असतं? ताब्यात असतं. आणि म्हणून संतांच्या ताब्यामध्ये ही शक्ती आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिन शिवाया. सायासे करिसी प्रपंच दिन निसी, हरिसीन भजसी कवन्या गुणे. म्हणून साधू संत ज्ञानोबा म्हणतात, हे एवढं होईल, भाव शुद्ध झाला तर भक्ती घडेल, भक्ती घडली तर मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, मुक्ती मिळाली तर काय होईल? बळ येईल, बळ मिळालं तर शक्ती येईल, शक्ती आली तर नेतृत्व येईल, कंट्रोल येईल सगळं. आणि कंट्रोल मिळालं तर दैवत सगळे प्रसन्न आहेत. आणि मग एवढं सगळं होतंय, मग तू हे का करत नाही? हा प्रश्न आहे ज्ञानोबांचा. हरिसी न भजसी कवन्या गुणे, सायासी करिसी. तोंड फुटेपर्यंत संसार चालू आहे, तोंडावर पडेपर्यंत संसार चालू आहे. आणि सगळा संसार तोंडावर पडू पडू माणसं करतात, कंट्रोलमध्ये काहीच नाही. आता चांगले आंबे आले होते, आलं वादळ, गेले निघून. चांगला कांदा आला, राप 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 पाऊस आला. आपल्यात शक्ती आहे का? काही कशाचीच शक्ती नाही आपल्या. कशाचं साया बरं, प्रयत्न थांबलेले नाहीत, होत काही साध्य नाही. मग ज्ञानोबा प्रश्न, ज्ञानोबांना आश्चर्य वाटतं आपलं. सायाशी करिशी प्रपंच दिन निसी, हरिशी न भजसी कवन्या गुणे. बापरे,
चमत्कार वाटतो ज्ञानोबारांना. ज्ञानोबा म्हणतात एवढा प्रयत्नाने संसार करतो, एवढा प्रयत्नाने संसार करतो, हरीचं भजन का करत नाही? ज्ञानोबारांना प्रश्न, ज्ञानोबा विचारतात प्रश्न, अरे बाबा तू एवढी मरमर करतो, जे तुझ्या हातात नाही तेवढी तरी मरमर करतो, जे तुझ्या हातातले ते का करत नाही? सायासे करीसी प्रपंच दिननिसी हरीशी न भजसी कवने गुणे. आणि मग ज्ञानोबारांना प्रश्न विचारला, हे सगळं सिद्ध करण्यासाठी काय करावं? वा, ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जप करणे तुटेल धरणे, प्रपंचाचे नाम जप केला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम जप केल्यानंतर हे सगळं घडेल. तुटेल धरणे प्रपंच, हे प्रपंचाचं जे काही धरणे आहे, प्रपंचाचं जे काही बंधन आहे, प्रपंचाचं जे काही जाळ आहे, ते सगळं काय होईल? तुटून पडेल. नामजप करणे. आणि मग नामजप करण्यातून हे सगळं, नामजप केल्याने भाव शुद्ध होतो अंतकरणातलं. हे जप कशासाठी, भजन कशासाठी करायचंय? तर भजन हे अंतकरणाच्या शुद्धीसाठी, भावशुद्धीसाठी भजन आहे. देवभावाचा भुकेला म्हणून भजन आहे. आणि भजन केलं की भाव शुद्ध होईल, भाव शुद्ध झाला की भक्ती होईल, भक्ती झाली की मुक्ती होईल, मुक्ती झाली की शक्ती होईल, शक्ती झाली की बळ आणि दैवत होईल. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये साध्य होतील. त्यासाठी ज्ञानोबारांनी एक उपाय सांगितला, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आणि म्हणून हे जी काही साधू संतांच्या कृपेने, भाऊबाबांच्या कृपेने, श्रीगुरूंच्या कृपेने जी काही बुद्धी मला मिळाली आणि त्या पद्धतीने मी अभंगाचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला. हे साधू संतांचे शब्द आहेत. अनेक गोष्टी माझ्याकडून व्याख्यानामध्ये किंबहुना त्याचा अर्थ करत असताना चुकण्याची शक्यता असते. ते संतांचे सूत्र आहेत, ते आपल्या आकलनाच्या थोडेसे वर आहेत, थोडेसे बाहेर आहेत. आपली बुद्धी त्याला गवसली. ज्ञानोबा म्हणतात, तुका म्हणे युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पाहिजे. म्हणून हे ज्ञानोबारांचे शब्द आहेत. परंतु जसा श्रीगुरूंचा आशीर्वाद असेल, साधू संतांचा आशीर्वाद असेल, अशा पद्धतीने या अभंगाचा अर्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे.